नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता असा सोसायटी ऑफिसमध्ये आलेली असते आणि सोसायटी ऑफिसच्या रूमला टाळा असतो. म्हणून मुक्ता वॉचमनला फोन करण्याचं ठरवते आणि म्हणते की मी आता ह्यांना फोन करून याची चावी मागते. मुक्ता आता त्या सोसायटी ऑफिसच्या वॉचमनला कॉल करायला लागते आणि मग तो सायकल लावत असतो. तो फोन उचलतो आणि म्हणतो की हॅलो, बोला, कोण बोलतंय? तेव्हा ती म्हणते की हॅलो दादा, मी इथून 102 मधून कोळ्यांच्या घरून बोलतीये, मुक्ता कोळी. मला ना जरा आपल्या ऑफिसची, सोसायटी ऑफिसची रूमची चावी हवी होती. तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम, चावी तर माझ्याचकडे आहे आणि माझी शिफ्ट आता संपलेली आहे. त्यावेळेला मग मुक्ता म्हणते की मग दुसरा वॉचमन असेल ना दुसऱ्या ड्युटीवर, त्याच्याकडून चावी द्या मला जरा. तेव्हा मग तो म्हणतो की सॉरी, ॲक्च्युली मॅडम, ती चावी पण ना मी घेऊन आलो आहे आणि ती माझ्याचकडे राहिली आहे, म्हणून खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता काय करू खरंच कळत नाही आहे मला. आणि मग मुक्ता म्हणते की बरं, तुम्ही इथे कुठे आसपासच राहता का? तेव्हा तो म्हणतो की नाही मॅडम, मी इथून खूप दूर राहतो, म्हणूनच, आणि मी आता माझ्या घराखाली सायकलच लावतोय, मला खूप उशीर होईल येईपर्यंत. तेव्हा मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे. मग तो म्हणतो की मॅडम, प्लीज मी उद्या सकाळी तुम्हाला ती चावी दिली तर चालेल का, प्लीज? तेव्हा मग सॉरी हा, असं तो म्हणतो. मुक्ता म्हणते की ठीक आहे, हरकत नाही, उद्या सकाळी मला ती तुम्ही चावी आणून द्या. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, थँक्यू मॅडम. आणि असं म्हणून मुक्ता आता फोन ठेवते आणि मग ती म्हणते की उद्या प्लीज जरा मला लवकर चावी आणून द्या. आणि अशा प्रकारे आता सोसायटीच्या ऑफिसची चावी घेणं तिच्याकडून राहून गेलेलं असतं. आता मुक्ता म्हणते की थांबा, आता मला आणखीनच एक दिवस वाट बघायला लागेल. या अभिषेकच्या पुराव्याचा पर्दाफाश करण्यासाठी मला काहीतरी आता नक्कीच सकाळी केलं पाहिजे, असा मुक्ता विचार करत असते. म्हणते की स्वामी, आता आणखी एक दिवस, आणखी पुन्हा सकाळपर्यंत मला या CCTV फुटेजसाठी वाट बघावी लागणार आहे. पण काही झालं तरी हा पुरावा मला शोधलाच पाहिजे, असं मुक्ता स्वतःच्याच मनाशी ठरवत असते. तर इकडे ती खूप काळजीमध्ये असते. दुसरीकडे सागर देखील रूममध्ये फेऱ्या मारत मारत विचार करत असतो. तो म्हणतो की देवा, हे सगळं काय चाललंय? हे अगदी चुकीच्या पद्धतीने जे काही चाललंय ते खूप चुकतंय. मुक्तांचंही काही चुकत नाहीये, कारण मुक्ता फक्त कोमलची काळजी करतायत, त्यांचा विचार करतायत. मी त्यांनाही काही बोलू शकत नाहीये. आणि दुसरीकडे मम्मी आहे, तीही खूप काळजी करत बसली आहे आणि हे लग्न होणार नाही म्हणून त्यांनाही खूप त्रास होतोय. तर दुसरीकडे अभिषेक, जो हे लग्न करायला आता नकार देतोय. परंतु अभिषेकचं तरी काय चुकतंय म्हणा? जिथे आपला 100% देऊनही अपमानच होत असेल, त्या ठिकाणी जाऊन तरी त्याला काय फायदा वाटत असेल? मला तरी वाटतंय की त्याचंही काही चुकत नाहीये. पण मग ही गोष्ट मी कोमललाही सांगितलेली नाहीये आणि जर ही गोष्ट कोमलला समजली तर ती काय करून बसेल तेही कळत नाहीये. खरंच आता मला या सगळ्यात काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि जर कोमलपर्यंत ही गोष्ट पोचली, मला तिच्याशी बोललं पाहिजे, तिला शांत केलं पाहिजे. त्याशिवाय काही घडणार नाही. तिने उलट आम्हाला सगळ्यांना चुकीची धमकी दिलेली आहे. नाही नाही, हे सगळं कुठेतरी मला थांबवलं पाहिजे. मला या सगळ्यात मुक्ताशी बोललं पाहिजे. आणि घरात सगळेजण आता अस्वस्थ आहेत. या एका कारणामुळे सगळ्या जणांचा जीव अगदी पणाला लागल्यासारखं झालंय. आणि कोमलला तर या निर्णयाबद्दल अभिषेकच्या अजून काहीच माहिती नाहीये. पण जर तिला समजलं तर मग मी काय करू? नाही नाही, मला मुक्ताशी बोललं पाहिजे. म्हणूनच आता सागर, मुक्ता, ओ मुक्ता, कुठे आहात, असं म्हणून जोरजोरात आवाज देत असतो. त्याच वेळेला इथे आता सागर हा बाहेर चालत चालत येतो आणि त्याच वेळेला समोरून मुक्ता देखील धावत येत असते आणि दोघांचं डोकं एकमेकांना टक्कर लागते. तेव्हा मग आता दोघांच्याही डोक्याला इथे लागलेलं असतं. दोघंजणही डोक्याला हात लावतात आणि मुक्ता ही डोक्याला हात लावत लावतच आई गं असं म्हणत तिथे बाजूला सोफ्यावर बसते. सागर म्हणतो की काय चाललंय मुक्ता तुमचं? खरंच तुम्हाला बघून चालता येत नाही का? तेव्हा मुक्ता म्हणते की हो, इथेही आता माझंच चुकलं आहे, बरोबर ना? तेव्हा मग आता सागर शांत होतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे, आम्हाला असंच वाटतंय हल्ली. तुम्ही कसं म्हणताय, म्हणजे तुम्हाला ठीक वाटतंय का? तेव्हा मग मुक्ता म्हणते की दगडावर डोकं पडलं तर आणखी काय होणार आहे? सागर म्हणतो की हे तुम्ही मला बोलताय, खरं तर मी हे सगळं तुम्हाला बोललं पाहिजे. गेले काही दिवस आम्हाला सगळ्यांना असंच वाटतंय. आम्ही तुम्हाला समजावायला काही आलो ना, तर तुम्ही ऐकत नाही. आणि मग आम्हालाही असंच वाटतंय की आम्ही दगडावर एखाद्या डोकं आपटतोय, की तुम्हाला काही समजतच नाहीये. मुक्ता म्हणते की हे बघा सागर, मी तुम्हाला सांगते ना, मला या सगळ्यामध्ये कोमलची आपल्या काळजी वाटते. तुम्ही प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न का नाही करत आहात? मी जे काही सांगते ते प्लीज एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. सागर म्हणतो की आणखी काय समजून घ्यायचंय मुक्ता? बस झालं ना, आणखी किती हा विषय टाळायचा आहे? तेव्हा मग सागर म्हणतो की आणखी काय आहे, आता बोला. मुक्ता म्हणते की सागर, ऐका ना प्लीज, मला एक दिवस द्या. एकच दिवस द्या, मी तुम्हाला पुरावा आणून दाखवते.
आता सागर मात्र डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की मुक्ता, अहो काय चाललंय तुमचं? अजूनही तुमच्या डोक्यात तेच भरलेलं आहे का? मुक्ता, मुक्ता मी तुमचं काय करू काय? तेव्हा मग मुक्ता म्हणते की काहीच करू नका. फक्त 1 दिवस मला द्या. या 1 दिवसामध्ये मी तुम्हाला पुरावा आणून दाखवेन. प्लीज सागर प्लीज. तेव्हा मग आता इथे सागर म्हणतो की मुक्ता, हे बघा मी ना तुमच्यापुढे आता हात टेकलेले आहेत. अहो आणखी किती दिवस देणार आहात तुम्ही? तुम्ही आत्तापर्यंत मला असंच म्हणत आलात की मी त्या अभिषेकच्या विरोधात पुरावा आणते. अरे पुरावा आणण्याच्या वेळेला आधीच तो गायब झालेला असतो किंवा काहीतरी दुसरंच पलटलेलं असतं. पण तुम्हाला अजूनही शांतता मिळत नाही आहे का जीवाला? किती काही झालं तरीही तुम्ही त्या अभिषेकवर संशय घेणं थांबवतच नाही आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर प्लीज मी तुम्हाला सांगते ना, ही लास्टची वेळ. यानंतर मी तुम्हाला जराही तक्रार करणार नाही. तेव्हा मग सागर म्हणतो की हे बघा, तुम्ही जरा तरी विचार केलायत का? मगाशी तुम्ही कोमलला प्रॉमिस केलत की मी विचार करून करेन, काहीही चुकीचं वागणार नाही. परंतु आता तुम्ही बघितलंत ना काय घडतंय ते. मुक्ता, अहो आईचं पण ऑलमोस्ट आई पण उपोषणाला बसल्यासारखी झाली होती. तिथे ही कोमल तर जीव देण्याची भाषा करायला लागली. तुम्हाला कळतंय का मुक्ता, तुमच्या आई एका हट्टापायी सगळ्यांचा भावना, आनंद, प्रेम सगळ्यांच्या भावना स्टेकवर लागलेल्या आहेत. तुम्ही एका या निर्णयामुळे सगळ्या जणांना अडकवून टाकताय. मुक्ता म्हणते की सागर हे बघा, मला कळतंय तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते, परंतु मी फक्त कोमलचा विचार करते की कोमल त्या अभिषेकवर जीवापाड प्रेम करते. परंतु जेव्हा तिला समजेल की तो मुलगा हा फ्रॉड आहे, हा तिच्याबरोबरचा नाही आहे आणि तिच्यासारखा नाही आहे, त्यावेळेला मात्र तिच्या हातून वेळ ही निसटून गेलेली असेल. तिचं त्याच्यासोबत लग्न झालेलं असेल आणि तिच्यासाठी परतीचा मार्ग नसेल. म्हणून मी आत्ताच हे सगळं सावरण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ती चुकीच्या व्यक्तीशी लग्न करण्यापासून थांबवावी. कारण आपली कोमल ही खूप चांगली आहे आणि तिच्याबरोबर कायम चांगलंच व्हावं अशीच माझी इच्छा आहे सागर. म्हणून मी हे सगळं करत आहे आणि म्हणून तुम्ही प्लीज माझ्याबद्दल काही चुकीचे अर्थ काढू नका. मला जे काही वाटतंय ना ते ठीक आहे. बरं, घरातल्या बाकीच्यांचा माझ्यावर नसेल ना विश्वास, परंतु तुम्ही तरी एकदा माझ्यावर विश्वास दाखवा आणि म्हणा हो मुक्ता, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तेव्हा मग आता सागरला ती म्हणते की फक्त 1 दिवस. सागर म्हणतो की मुक्ता, माझा तुमच्यावर विश्वास आहे, परंतु तुम्ही बघताय ना काय घडतंय ते. प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी दाखवता आणि मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो. मुक्ता म्हणते की नाही, यावेळेला नाही, यावेळेला मी अगदी योग्य तो पुरावा शोधून आणेन. प्लीज सागर प्लीज, मी तुमच्यापुढे हात जोडते. 1 दिवस मला, आणखी 1च दिवस हवा आहे तुमच्याकडे पुरावा देण्यासाठी. सागर म्हणतो की ठीक आहे मुक्ता, तुम्ही काय माझ्यासमोर हात जोडताय? आता मलाच तुमच्यासमोर हात जोडण्याची वेळ आली आहे. तुम्ही जो काही विचार करताय, जे काही करताय ना, त्यावरून मला तरी वाटतंय की खरंच तुमच्या डोक्यात ना काहीतरी विचित्रच चालू आहे. मुक्ता, ठीक आहे, तुम्ही आता हा 1 दिवस मागताय माझ्याकडे, ठीक आहे. परंतु हा 1 दिवस झाल्यानंतर जर काहीही घडलं नाही, तर पुन्हा तुम्ही माझ्याकडे यायचं नाही. तुम्ही कोणतीही कंप्लेंट माझ्यासमोर करायची नाही. गपचूप या लग्नाची तयारी करायची. मुक्ता म्हणते की हो सागर ठीक आहे. प्लीज मी तुम्हाला शब्द देते, तसं वचन देते की इथून पुढे मी तुम्हाला तो विषय देखील काढणार नाही. फक्त 1 दिवस. असं म्हणून आता सागर म्हणतो की ठीक आहे, आता काय, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता मुक्ता ही स्वामींपुढे हात जोडते आणि म्हणते की स्वामी, आता उद्याचा हा CCTV फुटेजचा एकच पुरावा माझ्याकडे आहे. तो कुठेही काही गायब होऊ नये किंवा त्याचा काहीही प्रॉब्लेम होऊ नये. नाहीतर मग सागरकडे मला पुन्हा काहीही मागता येणार नाही. उद्याचा एकच दिवस आहे, तोपर्यंत मला त्या अभिषेकच्या आणि त्या अनुजाच्या विरोधात पुरावा मिळवला पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी लवकर उठून मुक्ता ही CCTVच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाते आणि तिथे ती त्या काकांकडून चावी घेऊन CCTV फुटेज तपासू लागते. आणि मग मुक्ता ते सगळं काही बघत असताना तिथे वॉचमन काका येतात आणि ते म्हणतात की बरं मॅडम, तुम्हाला अजून किती वेळ आहे? मला ना ॲक्च्युली वर पाण्याचं नळ बंद करण्यासाठी जायचं होतं. मुक्ता म्हणते की ठीक आहे, तुम्ही जाऊन या, मी आहे इथे. आणि मग मुक्ताला तो म्हणतो की चावी तुमच्याचकडे ठेवा. म्हणून मुक्ता ती चावी घेते आणि तो गेल्यावर पुन्हा मुक्ता ते CCTV फुटेज तपासू लागते. आणि त्याच वेळेला आता ते चेक करत असताना मुक्ता म्हणते की कोणत्या दिवशीचं, येस हेच ते फुटेज आहे, साखरपुड्याच्या दिवशीचं. हा खाली बोलत बोलत इथे आला आणि नंतर मग मागून ती बायको म्हणजेच अनुजा आलेली असते आणि त्याला मिठी मारते आणि मग तो तिला हाताला धरून रूममध्ये घेऊन जातो खेचून. हे सगळं मुक्ता बघते आणि तिला प्रचंड राग आलेला असतो. मुक्ता म्हणते की दॅट्स इट, हेच आहे ते सोसायटीचं CCTVचं फुटेज आणि याच फुटेजमध्ये आता सगळं स्पष्ट होणार. मला माहीतच होतं, हा कुणा पेशंटशी बोलत नव्हता, हा त्याच्या बायकोशीच बोलत होता आणि हा माझ्याकडे एक धडधडीत पुरावा आहे. यावरून सिद्ध होतंय की हा आमच्या सगळ्यांशी खोटं बोलतोय आणि याची बायको असूनही ही देखील माझ्याशी खोटंच बोलली. माझ्यासमोर केलं कबूल, परंतु सगळ्यांसमोर जेव्हा आली तेव्हा ही पलटली.
पण आता हे पलटू शकत नाहीत, कारण माझ्याकडे तसा दणदणीत पुरावा आलेला आहे आणि हा पुरावा मला सागरला आत्ताच्या आत्ता दाखवलाच पाहिजे, असा मुक्ता विचार करते. आणि नंतर मग ती पेनड्राईव्ह तिथे अटॅच करून स्वतः ते सगळं चेक करू लागते आणि म्हणते की नाही, आत्ताच्या आत्ता मला हे सगळं कॉपी करून घेतलं पाहिजे आणि मला जाऊन सागरला हे सगळं दाखवायला हवं. म्हणून आता मुक्ता ते CCTV फुटेज त्या दिवशीचं तिच्या पेनड्राईव्हमध्ये कॉपी करून घेत असते. आणि मग आता मुक्ता म्हणत असते की येस, लवकरात लवकर हे सगळं झालं पाहिजे आणि हा पुरावा नष्ट होण्याच्या आत मला जाऊन सागरला दाखवायचं आहे. काही झालं तरीही हा पुरावा माझ्या हातातून जाता कामा नये, असं आता मुक्ता म्हणत असते. आणि नंतर कॉपी करून झाल्यानंतर ते इजेक्ट करून ती पेनड्राईव्ह बाजूला काढते. त्यानंतर मुक्ता म्हणते की झालं अभिषेक, तुझा गेम ओव्हर झाला. आज तू वाचू शकणार नाहीस. आज जे काही CCTV फुटेज आहे ते मला मिळालं आहे आणि म्हणूनच आता तू या सगळ्यातून वाचूच शकणार नाहीस. आता तुझा विरोधात सगळा पुरावा मी सिद्ध करते. कोमल आणि घरातल्या बाकीच्या सगळ्यांना यामुळे विश्वास बसणार आहे. सुरुवातीला तर सागर यांनाच मला हा सगळा पुरावा अगोदर दाखवावा लागेल. म्हणून आता अभिषेक, तुझा गेम संपला, तुझे आता छक्के पंजे संपले, असं म्हणून मुक्ता आता बाहेर पडते. त्याच वेळेला आता सागर हा नाश्त्यासाठी बसलेला असतो. लक्की आणि इंद्रा देखील असते, परंतु इथे कोणाचंही लक्ष नसतं. आणि कोमल ही फोनवर व्हॉईस मेसेज पाठवत येत असते आणि म्हणते की अभिषेक, प्लीज प्लीज माझा फोन उचल ना, प्लीज तुला रिक्वेस्ट आहे, प्लीज माझा फोन उचल, असं म्हणून ती रडत असते. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या, ते अभिषेकराव माझा पण फोन उचलत नव्हते. कोमल फोन करते, पोर इतकी फोन करते तरी फोन उचलत नाही आणि माझाही मी काल फोन करत होते तर फोन उचलत नाही आहेत. तेव्हा मग कोमल ही सागरकडे येते आणि म्हणते की दादूस, बघ ना, मी किती वेळ झालं या अभिषेकला फोन करते परंतु फोन उचलतच नाही आहे. जवळजवळ 30-40 वेळा मी त्याला कॉल केला परंतु तो कॉलच उचलत नाही आहे. हे ऐकल्यावर आता सावनीला खूप आनंद होतो. सावनी म्हणते की येस, अभिषेकला मी जसं सांगितलं होतं तो अगदी तसंच करत आहे. बरं झालं, आत्ता यांना मात्र कळेल की हा अभिषेक काय करू शकते आणि मी योग्य ट्रॅकवर आहे आणि हे सगळं मुक्तामुळे होतं आहे हे जर कळलं तर ते आणखीनच चिडतील. मग सागरला हे पाहून धक्का बसतो आणि मग इंद्राही म्हणू लागते की हो रे, मी पण कॉल केला होता सागऱ्या, परंतु ते उचलायला तयार नाहीत. मग आता कोमल म्हणते की मला तरी वाटतंय की तो माझ्यावर खूप चिडलेला असणार. तेव्हा मग आता इथे लगेच मुक्ताला तिथे नसताना पाहून सावरी म्हणते की सागर, अरे तो अभिषेक काही कोमलशी लग्न वगैरे तर मोडणार नाही ना, कारण तो बघ ना कोणाचेच फोन उचलत नाही आहे. म्हणजे तो आता हे लग्न वगैरे कॅन्सल करेल की काय, नक्की काय करेल, आपल्या कोमलचं लग्न होणार नाही का, असं म्हणून ती आणखीनच आगीच तेल ओतण्याचा प्रयत्न करत असते. आता इंद्रा तिच्यावर चिडते आणि म्हणते की ए, तुझं तोंड बंद ठेव, तुला कोणी विचारलं आहे का, उगीचच कशाला मध्ये 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 करत असते. हे बघ, तू तुझं डोकं आहे ना ते चालवण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. तुला जे काही काम दिलं ना ते तू गप्प करायचं, जास्त मध्ये टिवटिव टिवटिव करायची नाही. तुझं तोंड बंद ठेव, तुला कोणी विचारलं आहे का, असं म्हणून ती तिचं तोंड बंद करते. आणि आमच्या मुलीच्या लग्नाचं आम्ही बघू असंही म्हणते. तेव्हा कोमल आता रडायला लागते. स्वाती म्हणते की तू शांत हो. कोमल, हे बघ, रडण्याची काहीच गरज नाही आहे, तू शांत हो बघू. तेव्हा मग आता ती तिला बसायला सांगते आणि कोमलला असं रडताना पाहून सावनीला खूपच आनंद होत असतो. तेव्हा सागर म्हणतो की हे बघ कोमल, काहीच काळजी करू नकोस, मी त्याच्याशी बोलतो. तेव्हा मग इंद्रा म्हणते की बरं सागऱ्या, आता तू तरी फोन लाव ना त्या अभिषेकला आणि बोल त्याच्याशी, त्याला समजाव की कुठलाही चुकीचा गैरसमज करून घेऊ नको, आम्ही सगळेजणं लग्नाला तयार आहोत, असं सगळं तू त्याला समजव आणि तू जर समजवलं तर खूप मोठे उपकार होतील बाबा. तेव्हा मग आता सागर म्हणतो की मम्मी, अगं असं कशाला बोलतेस तू, हे बघ मी आता काही त्याला कॉल वगैरे लावत नाही आहे. कोमल, तू नाश्ता वगैरे करून घे, मी आता ऑफिसला जातो आहे ना, ऑफिसला जाता जाताच मी त्याच्याशी बोलून घेईन, तू काळजी करू नकोस आणि मी समजावेन त्याला गं, असं म्हणून तो तिला शांत करतो आणि म्हणतो की हे घे, अगोदर हा नाश्ता करून घे, त्याशिवाय तुझं मन शांत होणार नाही, खाऊन घे, मी त्याच्याशी बोलेन, तू नको काळजी करू, मी आहे ना, असं म्हणून आता सागर हा तिला दिलासा देत असतो आणि तिला शांत करत असतो. त्यानंतर आता इथे इंद्रा म्हणते की हो गं कोमल, बाय खाऊन घे, काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. आता स्वाती म्हणते की थांब कोमल, मी तुला पोहे वाढते, नाश्ता करून घे, असं म्हणून ती तिला नाश्ता देते. कोमल मात्र तिथे शांतच चेहरा पाडून बसलेली असते आणि इथे सावनी ही कोमलला अशा अवस्थेत पाहून खूपच खुश असते. सावनी मनातच म्हणत असते की वा, कोमलची ही अवस्था बघून मला इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू, खरंच खूप मोठा आनंद झालेला आहे मला आणि
कोमलच्या या अवस्थेला पूर्णपणे जबाबदार ही मुक्ताच आहे हे जेव्हा सगळेजण म्हणतील आणि मुक्तामुळेच या अभिषेकने लग्न मोडलं आणि मुक्तामुळेच हे सगळं घडतंय हे जेव्हा तिच्यावर आरोप लावले जातील ना, तेव्हा मात्र ते बघून माझ्या मनाला आणखी शांतता मिळेल, माझा जीव आणखीनच भांड्यात पडेल. आणि हे जेव्हा घडेल ना, तेव्हा मला असं वाटेल की चेरी ऑन द केक हा जो काही कोमलचा त्रास आहे ना लग्नाबद्दलचा, तो पाहून मला खरंच खूप आनंद होतोय, असं ती मनात विचार करत असते. त्याच वेळेला सागरला कोणाचा तरी फोन येतो. सागर म्हणतो की ओके ओके ठीक आहे, मी आता थोड्याच वेळात तुम्हाला लगेच मेल करतो, काळजी करू नका, आपण ते सॉर्ट करून घेऊ. सागर आता नाश्ता न करताच उठतो. इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या, अरे नाश्ता तरी करून जा. तेव्हा सागर म्हणतो की नाही नको मम्मी, राहू दे, मी हवं तर नंतर करेन, कारण माझं आता जरा काम आहे, मला अर्जंट मेल करायचं आहे, कामाचं वेळ आहे, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. आणि त्याच वेळेला आता मुक्ता धावत धावत येते. सागर सागर कुठे आहेत असं विचारते. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की काय ग ए बाय, काय झालं अगं, अशी धावत धावत कणाला आली, मागे लागल्यासारखी कशाला धावत आली तू. तेव्हा ती म्हणते की नाही मला जरा सागरशी बोलायचं आहे. कुठे आहेत सागर. तेव्हा स्वाती म्हणते की अगं तो त्याच्या रूममध्ये गेलाय, त्याचं काहीतरी काम होतं, अर्जंट मेल करायचं आहे म्हणून. मग आता लगेच सावनीमध्ये येते आणि सावनी म्हणते की मुक्ता अगं काय झाले. मुक्ता म्हणते की काहीच नाही. आणि ती सागर समोर येतो तेव्हा सागरला म्हणते की सागर जरा चला, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आणि मुक्ताच्या हातामध्ये पेनड्राईव्ह असतो हे सावनीच्या लक्षात आलेलं असतं. आता सावनी म्हणते की मुक्ता ही सागरला असं घाईघाईमध्ये काय दाखवायला बरं गेली असेल. तिच्या हातामध्ये पेनड्राईव्ह होता, म्हणजे पेनड्राईव्हमध्ये नक्की काय होतं. मला तरी वाटतंय की आता मुक्ता ही अभिषेकच्या मागे, त्याचा पर्दाफाश कसा करायचा या सगळ्याच्या मागे लागलेली आहे. मग अभिषेक विरोधातला कोणता पुरावा तर या मुक्ताकडे नसेल का. तेव्हा आता दरवाजाची बेल वाजते. सावनी बघायला जाते. तेवढ्यात वॉचमन आलेला असतो आणि तो विचारतो की मला जरा मुक्ता मॅडमकडून सोसायटी ऑफिसची चावी घ्यायची होती. काय ना, त्यांना जे हवं होतं CCTV फुटेजमध्ये ते त्यांना मिळालं आहे का हे विचारायचं होतं. सावनी म्हणते की तुम्ही व्हा पुढे, मी तुम्हाला चावी आणून देते. आता सावनीच्या मात्र लक्षात आलेलं असतं की याचा अर्थ मुक्ताने त्या दिवशीचं CCTV फुटेज घेतलं आहे की काय सागरला दाखवण्यासाठी. ती आता घाबरते. नंतर मग मुक्ता ही सागरकडे येते आणि म्हणते की सागर, हे बघा हे पेनड्राईव्ह आहे, याच्यामध्ये साखरपुड्याच्या दिवशीचं CCTV फुटेज आहे. तो अभिषेक आणि ती त्याची बायको अनुजा सगळ्यांना खोटं सांगत आहेत की ते मित्र आहेत. परंतु मला एक गोष्ट सांगा सागर, जर खरंच ती त्याची मैत्रीण असती तर ती तिथे खाली कशाला थांबली असती. साखरपुडा आपल्या मित्राचा आहे ना म्हटल्यावर तिने साखरपुडा येऊन इथे जॉईन केला असताना, म्हणजे सगळ्यांबरोबर आली असती जर इतकी चांगली मैत्रीणच होती तर. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, म्हणजे तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करत आहात मला समजत नाही आहे, प्लीज मला जरा समजेल असं सांगा. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, सगळं काही सांगते मी तुम्हाला. ही जे काही CCTV फुटेज आहे ना, या CCTV फुटेजमध्ये अभिषेक आणि त्याची बायको हे दोघंजण दिसलेत. ते सांगत होते ना तुम्हाला की आम्ही मित्र आहोत आणि माझ्याशी पेशंट वगैरे बोलत होता, ते सगळं काही खोटं होतं. हे बघा मी तुम्हाला सगळं दाखवू शकते, मी मगाशी CCTV फुटेज चेक केली. आता मुक्ता ही पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावते आणि नंतर म्हणते की नाही, काही करून मला हिला थांबवलंच पाहिजे. आणि मग ती पटकन जाते आणि म्हणते की मुक्ता अगं, वॉचमॅनने चावी मागितली आहे, म्हणूनच मुक्ता आता एका हाताने चावी देते आणि ती बघत असते की मुक्ता एव्हिडन्स ही सागरला दाखवत आहे. म्हणून आता मुक्ता ही हे सगळं करत असताना सागर देखील मुक्ताला म्हणतो की थांबा, लॅपटॉप चालू होत नाही आहे, ते समोरचं बटन दाबा. आता लॅपटॉप चालू झालेला असतो आणि तेवढ्यातच सावनी बाहेर जाता जाता सागरच्या रूमची जी काही इलेक्ट्रिक वायर असते ते इलेक्ट्रिकचं बटन बंद करून टाकते आणि अचानकच आता इथे शॉर्ट सर्किट होतो आणि पेनड्राईव्ह जळला जातो. आणि तिथे सागर आता पटकन त्याच्या लॅपटॉपवर टॉवेल टाकतो आणि मेन स्विच बंद करून टाकतो. मुक्ता म्हणते की सागर, हे सगळं काय झालेलं आहे. तेव्हा सगळे धावत धावत येतात आणि म्हणतात की काय रे, कसला आवाज झाला. तेव्हा मग स्वाती म्हणते की अरे सगळे रूमचे लाईट आहेत, तुमचेच लाईट्स कसे गेले. म्हणून आता लकी बाहेर जाऊन बघतो तर त्यांच्या रूमचं ते मेन स्विच बंद करून टाकलेलं असतं. लकी म्हणतो की अरे दादूस, सगळ्या रूमची लाईट होती परंतु तुमच्या रूमची लाईट नव्हती. याचा अर्थ असा की इथे कोणीतरी अचानक हे स्विच बंद करून टाकलेलं दिसते. आता मुक्ता म्हणते की आत्ता तर लाईट्स होती आणि मग अचानक स्विच बंद कसे काय झाले. पुन्हा एकदा पुरावा गेला म्हणून मुक्ता हळहळत असते. तर मुक्ता थोड्या वेळाने बाजूला उभी असते आणि ती म्हणते की ते स्विच अचानक बंद कसं काय झालं. आम्ही लॅपटॉप बघत होतो, त्याच वेळेला कोण आलं होतं. तेव्हा सावनी आली होती आणि चावी घेऊन गेली. जेव्हा मिहीर पण पुरावा घेऊन आला तेव्हा त्या इन्व्हलपमध्ये, तेव्हा ही सावनी तेव्हा बादलीमध्ये पाणी घेऊन होती आणि त्या पाण्यात ते सगळं पडलं. आणि जेव्हा त्या अभिषेकच्या बायकोला रंगेहात पकडण्यासाठी आम्ही स्टोररूमकडे गेलो तेव्हा पण मिरचीचा धूर हा घरात सावनीनेच केलेला, जेणेकरून आमचं लक्ष दुसरीकडे वळवावं.
स्वामी, याचा अर्थ या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या 3-3 गोष्टी काही योगायोग नसू शकतात. या गोष्टी अशा अचानक घडण्यासारख्याच नाहीत. या मुद्दाम घडवून आणल्या जातात. याचा अर्थ सावनी, ओ नो, मी खरंच खूप मोठी चूक केली. सावनीला या घरात पुन्हा ठेवून घेतलं. खरंच जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे खरं आहे सावनीच्या बाबतीत. सावनीच हे सगळं करू शकते. आता ती पटकन सोसायटी ऑफिसची चावी घेऊन येते आणि मग म्हणते की नाही, काही करून मला मुक्ता ही CCTV फुटेजच्या इथे येण्याच्या आत हे सगळं थांबवलं पाहिजे. मुक्ताच्या डोक्यात येण्याच्या आत हे डिलीट केलं पाहिजे. तर इथे सागर हा त्याच्या लॅपटॉपचा बॅकअप घ्यायसाठी फोनवर बोलत असतो. सावनी ही ती चावी उघडण्यासाठी धडपड करत असते. फायनली चावी उघडली जाते आणि नंतर सावनी ही रूममध्ये जाते आणि ते सगळं शोधायला लागते. तरी ते सागर हा मुक्ताला म्हणतो की मुक्ता, अहो इतकी नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही शांत व्हा. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर बघा ना, अचानक हा पेनड्राईव्ह कसा काय जळाला. तेव्हा मग सागर म्हणतो की थांबा, आपण आता दुसऱ्या लॅपटॉपमधून चेक करूया का. मुक्ता म्हणते की सागर, तो पेनड्राईव्ह आता खराब झाला, त्यातून काहीच मिळणार नाही. मग मुक्ता सागरला म्हणते की सागर, आपण एक काम करूया, आपण CCTV फुटेज हे डायरेक्ट बघण्यासाठी जाऊया ना, तिथूनच तर मी हे CCTV फुटेज घेतलं होतं. आता मुक्ता म्हणते की सागर, तिकडे कोणी पोचायच्या आत आपण पळूया. असं म्हणून सागर आता धावत धावत दोघंजणही त्या CCTV फुटेजजवळ येतात. दोघं मात्र धावत धावत पळत पळत CCTV रूमच्या दिशेने निघालेले असतात आणि सावनी मात्र ते डिलीट करण्यामध्ये असते. सावनी म्हणते की ओ गॉड, कुठे आहे CCTV फुटेज, मला एकही धड मिळायला कळत नाहीये. जाऊ दे, त्यापेक्षा ना मी फॉर्मॅटच मारून टाकते, सगळे हे व्हिडिओज डिलीट करून टाकते. असं म्हणून आता सावनी ही ते सगळे व्हिडिओज डिलीट करायला लागते आणि मग म्हणते की जाऊ दे, एखादाही पुरावा मागे नको पडायला, म्हणून ती आता सगळं डिलीट करते आणि सागर मुक्ता त्याच वेळेला रूमपर्यंत येत असतात. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अभिषेक हा मुक्ताला म्हणत असतो की काहीही झालं तरीही माझं आता कोमलशी लग्न होणारच आहे, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी घडणारच आहेत. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, तुला काय वाटलं की तू काही करशील, पण मी तुला पर्दाफाश केल्याशिवाय शांत बसणार नाही. कोमलचं मी तुझ्याशी लग्न लावून देणार नाही. त्याच वेळेला आता अभिषेक म्हणतो की काय, पण या विरोधात काय पुरावा आहे तुझ्याकडे. किती वेळ झालं, सगळे पुरावे तू जे आणलेस ते मी नष्ट करून टाकलेत. लक्षात घे, काही झालं तरी तू हरणारच आहेस, कारण माझं आणि कोमलचं लग्न होणार आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हे बघ, तू काहीही कर, परंतु तुझं आणि कोमलचं लग्न मी होऊ देणार नाही. तू किती चीप आणि फ्रॉड आहे, हे तुझं जे काही असली आणि खरं रूप आहे ना, ते मी सगळ्यांसमोर आणून बसल्याशिवाय शांत होणार नाही. त्याच्यामुळे आता इथे मुक्ताच्या समोरच अभिषेक ती एंगेजमेंटची रिंग ही मुक्ताच्या पायावर टाकतो. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की हे बघ, ही रिंग तू जी काही माझ्याकडे दिलीस ना, ते ठीक आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझा पर्दाफाश केल्याशिवाय शांत बसणार नाही. काहीही करून तू कितीही पुरावे थांबवण्याचा प्रयत्न कर, मी तुझं आणि कोमलचं लग्न होऊ देणार नाही आणि तुझा मी माज उतरवेनच. असं म्हणून आता इथे तिनेही त्याला चांगलीच धमकी दिलेली असते आणि अभिषेक देखील आता मुक्ताला बघून घाबरलेला असतो. तर आता मुक्ता नेमकं पुढे काय करणार आणि कशाप्रकारे या अभिषेकचा पर्दाफाश करणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.